नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील जवळजवळ 6 खासदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यासाठी त्यांनी विविध कारणे दिली. म्हणजे आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा होता, आम्हाला निधी कमी पडत होता, असे अनेक कारणे त्यांनी दिली. या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. त्याने देखील असंच एक प्रकारचं कारण दिलं आणि ते म्हणजे की मला मतदारसंघामध्ये जाऊन त्यांचा विकास करायचा होता. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी जो निर्णय घेतला बंडखोरी करण्याचा, तो मात्र त्यांच्या घराला देखील पटलेला नाही, त्याच्या कुटुंबाला देखील पटलेला नाही. कारण मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या भावानेच या गोष्टीला विरोध केलेला आहे. तर अखेर प्रकरण काय आहे, माहिती काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचे लहान बंधू म्हणजेच मकरंदराजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांनी जे कारण दिलं पक्ष सोडण्याचं, ते अजिबात मला पटलेलं नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी जो काही निर्णय घेतले आहे त्याच्या विरोधात त्यांनी आता थेट दंड थोपाटलेले आहेत. शिवाय अशी पण माहिती मिळालेली आहे की उद्धव ठाकरे यांनी थेट मकरंदराजे निंबाळकर यांना फोन केला व आता तुम्ही पक्ष धाराशिवमध्ये अधिक बळकट करावा अशा सूचना देखील केलेल्या आहेत. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर आता नव्हे मात्र मकरंदराजे निंबाळकर हे आता पक्षवाढीसाठी नक्की प्रयत्न करतील का, किंवा त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार आहे, आता अशा चर्चा धाराशिवमध्ये होत आहेत. मकरंदराजे निंबाळकर हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना असे म्हणाले की जो काही धाराशिव जिल्हा आहे तो ठाकरे शिवसेनेचा बाल किल्ला आहे, त्यामुळे तो आम्ही शाबूत ठेवणार असं देखील ते म्हणाले. मकरंदराजे निंबाळकर हे ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आहेत व माजी नगराध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौऱ्यानंतर मकरंदराजे निंबाळकर यांचं राजकीय भवितव्य घडणार की काय, अशा देखील चर्चा आता समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल आपलं देखील मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मंडळी.